सुंदर 24 वर्षांची तरुणी. तिचं लग्नाचं वय झालं होतं. त्यामुळे तिच्या घरच्यांनी स्थळ शोधून पोरीचं लग्न लावून दिलं. शेजारच्याच गावातला असलेला हा तरुण मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण होता. ज्यावेळेला या पोरीचं लग्न झालं त्यावेळेला सासरी गेली. लग्नाची पहिलीच रात्र होती, त्यामुळे ती खोलीमध्ये बसलेली होती. निवांत बसली. तिचं मन असं होतं की आता पती येईल, माझ्यासोबत काहीतरी करेल. मी एवढी वर्ष हे अनुभव घेतला नाही, आज माझ्यासोबत करणार आहे. माझ्या मैत्रिणींनी तर सांगितलेलं आहे की खूप आपदा होती, खूप दुखतं, पण मला सहन करावं लागेल. तिच्या मनामध्ये इच्छा होत्या, आकांक्षा होत्या. तिची इच्छा पूर्ण होईल असं वाटत होतं. ज्यावेळेला तिचा पती तिच्या रूममध्ये आला, दिसायला जरा ठीकठाक होता. रूममध्ये आला. रूममध्ये आल्यानंतर या दोघांमध्ये थोड्या गप्पा फार झाल्या. गप्पा झाल्यानंतर ज्यावेळेला तिचा पती तिच्यासोबत ते काम करायला जातो त्यावेळेला त्या ठिकाणी असं काही घडतं, त्याच्यामुळे ही पोरगी, ती महिला, नवीन 24 वर्षाची तरुणी बेहोश होऊन जाते. नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी, पूर्ण घटना सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो. 24 वर्षीय वय असलेली अंजली नावाची पोरगी गावामध्ये राहत होती. वय निघून चाललं होतं. तिच्या बापाला काळजी होती पोरीचं लग्न होईल का नाही, होईल तर कसं होईल, कोणासोबत होईल. पोरीचं वय झालंय, निबार झाली पोरगी, कोण हिच्यासोबत लग्न करेल. नवीन जवान पोरं तर आता हिच्यासोबत लग्न करायला तयार नाहीत. जवान पोरं तर जवान पोरी शोधतायत. 19 वर्षाच्या, 20 वर्षाच्या, ही तर 24 वर्षाची झाले गोळा. काय करावं, तिच्या वडिलाचं डोकं चालत नव्हतं. त्यावेळेलाच तिच्या वडिलांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली. त्याच्याच भावाने एक स्थळ आणलं होतं. शेजारच्या गावात असलेला अरुण नावाचा व्यक्ती, 26 वर्षाचा व्यक्ती होता. MIDCमध्ये काम करत होता. मॅनेजर या पदावरती कार्यरत होता. पगार 35 ते 40 हजार रुपये महिना. साधारणतः 35,000 रुपये पगार हातात यायचा. घरी 8-10 एकर शेती होती. एकटाच होता. त्याला फक्त आई होती, वडील नव्हते. आता त्या पोरीला कसलाही त्रास नसल्यामुळे घरी एकटीच राज करेल म्हणून तिच्या वडिलांनी लावून दिलं लग्न. अंजनालाही हे स्थळ पसंत आलं. त्यावेळेला अंजलीला पण हे स्थळ पसंत पडलं, त्यामुळे लग्न झालं. लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला ही अंजली खूप खुश होती. तिच्या मैत्रिणींनी सांगितलं की पहिली रात्र म्हणजे एकदम मजा लुटायचं काम असतं. तू तिथं जाऊन बस, नुसतं जे काय करायचं तुझा पती करेल. तू फक्त तो वाक म्हणला की वाकायचं, पायवर कर म्हणलं की करायचं, एवढंच करत राहा फक्त तू. अंजलीने खूप विचार केला होता की असं होईल, तसं होईल, मी असं करेल, मला एवढी मजा येईल. पण ज्यावेळेला तिचा पती रूममध्ये आला त्यावेळेला त्याने पाणी पिला आणि बेडवरती बसून मोबाईल बघायला लागला. अंजली म्हणली की काय करताय, तो म्हणला मोबाईल बघतोय. बरं ठीक आहे. त्याच्यामध्ये थोड्याफार गप्पा रंगल्या. 5-10 मिनटानंतर अंजलीचा जो पती आहे अरुण, तो झोपी गेला. अंजलीला वाटलं की हा थकला असेल, लग्न झालं आहे आत्ताच, कामामध्ये असल्यामुळे त्याला थकवा आला असेल, झोपी गेला त्या ठिकाणी अरुण. अंजली त्याला काय बोलली नाही. तिच्या ज्या इच्छा होत्या, आकांक्षा होत्या, त्या तिने त्या ठिकाणीच शांत बसवल्या आणि ही पण झोपी गेली. सकाळी उठल्यानंतर पाठीमागे राहिलेल्या तिच्या मैत्रिणी विचारतात काय झालं. ती थोडा हसरा चेहरा करते आणि शांत बसते. मैत्रिणींना वाटतं की लाजली, त्यामुळे तीही काय विचारत नाहीत. मैत्रिणी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी अंजलीच्या मैत्रिणी दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी जातात निघून. आता सगळं काही सर्वसामान्य झालं होतं. आपल्या इथे एक येती जातीचा कार्यक्रम असतो. मुलगी लग्न झाल्यानंतर सुहागरातीनंतर 1-2 दिवसासाठी माहेरी येते. त्यावेळेला अंजली घरी आली. तिचा चेहरा पडलेला बघून तिच्या आईने विचारलं काय झालं. अंजली काय सांगत नाही, म्हणली काय नाही. आईला वाटलं हे सगळं पहिल्यांदा केल्यामुळे हिची थोडी मनस्थिती खराब झाली असेल. आई ही विचार करत नाही जास्त. आता 2 दिवसानंतर अंजलीला पुन्हा सासरी पाठवून देतात. ज्यावेळेला अंजली सासरी गेली त्यावेळेला तिला आता तर वाटलं होतं की पती काहीतरी करेल. पहिले दिवस ओळख नव्हती, आता ओळख झाली, चांगलं बोलणं चालणं चालू आहे. त्यावेळेला ती संध्याकाळी रूममध्ये जाऊन बसली. तरी पण तसंच. पती आला, भाकर केली, जेवण केलं, थोडा गप्पा मारल्या आणि झोपी गेला. आता या अंजलीला थोडं वाईट वाटायला लागलं होतं. तिला वाटायला लागलं होतं की माझ्यातच काय दोष आहे का, मी दिसायला सुंदर नाही का, ज्यामुळे पती मला बघना, काय या पतीचं बाहेर कुठं लफडं आहे, हे तिला समजायला कारण नव्हतं. 8 दिवस गेले, 10 दिवस गेले तसंच. आता हे सगळं घडत असताना अंजलीच्या मनावरती परिणाम व्हायला लागला होता. एकतर तिच्या इच्छा होत्या की करायचंय. मनामध्ये एखाद्या गोष्ट ठरवली, करायचं, नाही होत नसली, माणसाला जसं वाईट वाटतं ना तसं अंजलीसोबत होत होतं.
आता अंजलीने निर्धार केला की मी पतीला विचारणारच नेमकं काय घडतंय, तू का करत नाही माझ्यासोबत. एक दिवशी ज्यावेळेला पती कामावरून आला, जेवण केलं, रूममध्ये आला, मोबाईल बघायला लागला, त्यावेळेला अंजलीने अरुणला विचारलं, काय नेमकं प्रॉब्लेम आहे, माझ्यासोबत तू करत नाही का, माझ्यामध्ये काय दोष आहे का. अरुण म्हणतो, नाही, तुझ्यामध्ये काय दोष असणार आहे. अंजली म्हणाली, मी सुंदर नाही का. अरुण म्हणाला, अरे तू तर खूप सुंदर आहे, दिसायला चांगली आहे, तुझ्याकडं तर बघून आसपासच्या एरियातली पोरंसुद्धा तुझ्यासोबत संबंध करायची इच्छा व्यक्त करत असतील. तर मग अंजली म्हणाली, मग माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही तर तुझ्यामध्ये आहे का. अरुण म्हणला, माझ्यामध्ये पण काय प्रॉब्लेम नाही. अंजली म्हणाली, मग तू माझ्यापासून दूरी का बनवतो, काय विषय आहे. हा अरुण थोडासा घाबरतो आणि म्हणतो, दे ना विषय सोडून, जाऊ दे, चल जेवण केले ना, तू आपलं झोप, तुझं काय काम आहे, जेवण तयार करणे, जेवण करणे आणि माझी काळजी घेणे, बाकी तुझं काही काम नाही, तू याच्यासाठी आलेली आहे इकडे. आता अंजलीला राग येतो. ती त्या दिवशी तर गप्प बसते, पण दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीला फोन लावते आणि सगळी घडलेली घटना सांगून देते. तिची मैत्रीण म्हणली, मग तू पहिल्या दिवशी नाराज होती, आम्हाला वाटलं लाजली काय. अंजली म्हणली, हो मी नाराज होते. बरं जाऊ दे म्हणली, आता मी सांगते तसं कर. तिच्या मैत्रिणीने उपाय सांगितला. आता तोच उपाय अंजली रात्री तिच्या पतीसोबत करणार होती. नेमकं काय करणार होती ते सांगतोच, पण मला एक सांगा तुम्ही मित्रांनो, याच्यामध्ये चूक कोणाची आहे. काय त्या अंजलीची इच्छा नसेल का की होत करावं, असं काय वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अंजलीने आता मैत्रिणीसोबत बोलणं झाल्यानंतर रात्र होण्याची वाट बघू लागली. ज्या वेळेला रात्र झाली, तिचा पती अरुण रूममध्ये आला, त्यावेळेला त्या रूमचा दरवाजा बंद केला अंजलीने आणि ह्या अरुणला बसवलं. अरुण बसला तिथं. अरुणने नाईट पॅन्ट घातलेली होती. अंजलीने त्याची पॅन्ट धरली आणि ओढली, अंडरवेअर ओढली. सगळं काही ठीकठाक होतं, जागेला होतं सगळं काय सामान. मग अंजली म्हणली, तू का करत नाही. पण एक होतं की हा अरुण, आता त्याच्या डोक्यावरती संताप चढला. त्याने आता म्हणला की ठीक आहे, ऐक, मग मी जर तुझ्यासोबत करायला लागलो तर मी 10 सेकंदात 15 सेकंदात बाजूला निघेल, माझी इज्जत जाईल, म्हणून मी तुझ्यासोबत करत नव्हतो. आता यामध्ये तर हा प्रॉब्लेम मोठा होता. या अरुणच्या मनामध्ये भीती बसलेली होती आणि त्या भीतीमुळे हा सगळा प्रॉब्लेम येत होता. दुसरीकडे अंजलीच्या मनामधल्या इच्छा काही पूर्ण होत नव्हत्या. अंजली आता शांत बसली. अंजलीला कळून चुकलं होतं की हिचा पती थोडक्यात म्हणाय गेलं तर नामर्दच आहे. टेक्निकली तर नाही, पण आता हे सगळं शीघ्रपतनचं काम होतं. याने नवीन ज्या वेळेला जवानी आली होती त्यावेळेला काहीतरी चुका केली असतील, जास्त हात हलवले असतील. आता यामध्ये जे 10वी-11वीमध्ये शिकणारे पोरं आहेत, ज्यांचं आत्ताच निघायला चालू झाले, माझं त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही अजिबात हात हलवू नका. एका दिवसात 2-2, 3-3, 4-4 वेळा करत असाल तर सावध व्हा. पुढे चालून तुमच्या पत्नी तुमच्यासोबत असं वागतील जसं ही अंजली वागली तिच्या पतीसोबत. काय वागली तुम्हाला सांगतो. आता ही अंजली शांत शांत राहू लागली. तिला समजलं होतं ह्याच्यापासून काय होणार नाही. ती आपली उठायची, जेवण करायची, आईसोबत थोडं बोलायची, गप्पा मारायची आणि पुन्हा झोपी जायची. असं करत 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 आता हिला 7 ते 8 महिने झालं होतं. 8 महिन्यानंतर या अंजलीचा पती अरुण अचानक घरातून गायब झाला. आता गायब झाला. घरच्यांशी बोललं, कुठे गेला, काय गेला. नातेवाईकांना फोन केला पण कोणीच काही उत्तर द्यायला तयार नव्हतं. अंजलीने पोलीस कंप्लेंट केली. पोलिसांपाशी गेल्यानंतर पोलिसांना घडलेली सगळी घटना सांगितली. पोलीस पण अवाक झाले की नेमकं काय घडू शकतं, असं कसं काय होऊ शकतं. पोलीस पण आता हुडकायला चालू केलं. पोलिसांना एक फोन आला, गावाच्या शेजारी असलेल्या एका नदीच्या पुलाकाठी एक मृतदेह सापडला आहे आणि 29 वर्षीय वय असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आहे. पोलीस त्या ठिकाणी गेले, फोटो काढून अंजलीला पाठवला तर अंजली रडत रडत त्या ठिकाणी आली. तिचा पती अरुणच होता. पोलिसांना समजत नव्हते आता याला मारलं कोणी, कोणासोबत दुश्मनी नाही. मग कसं काय झालं. पोलीस चौकशी करतात. त्याचा मोबाईल होता, मोबाईल नंबर ट्रॅक करतात. तर या मोबाईल नंबरवरती शेवटचा नंबर होता अंजलीचा कॉल केलेला. पोलिसांना वाटलं की पत्नीचाच असेल, पण वारंवार कॉल केलेला होता. आणि ज्या वेळेला अरुणचा कॉल कट व्हायचा त्यावेळेला अंजलीचा कॉल एका दुसऱ्या नंबरवरती जायचा, राहुल नावाच्या व्यक्तीशी. तो पण तिच्या माहेरी असलेला तरुण होता, तिच्याच घराशेजारी राहायचा आईबापाच्या. पोलिसांना आता हे थोडंसं वेगळं वाटायला लागलं होतं. शंकेची पाल त्यांच्या मनामध्ये यायला लागली होती. पोलिसांनी अरुणला ज्या वेळेला पोस्टमार्टमसाठी पाठवलं त्यावेळेला त्या राहुलला बोलवून घेतलं
राहुल थोडा घाबरलेला होता. अचानकच पोलिसांनी बोलवले म्हणून राहुल त्या ठिकाणी आला. राहुलची चौकशी चालू केली आणि त्याला विचारलं की हे बघ, त्या अंजलीने पूर्ण गुन्हा कबूल केला आहे आणि सगळी जबाबदारी तुझ्यावरती आली. तूच या अरुणचा खून केला आहे. तुला एकट्याला जेल होईल, शक्यतो फाशी पण होऊ शकते. पोलिसांचं असं बोलणं ऐकून हा राहुल पूर्णपणे तुटून गेला. राहुल सांगू लागला की कसं मी या अंजलीच्या संपर्कात आलो. तिचा पती थोडक्यात नामर्द टाईप होता. तिला शरीर संबंध करायची इच्छा होती पण तो करत नव्हता. ती माझ्या नादी लागली. आमच्या दोघांमध्ये प्रेम झालं, संबंध बनवू लागले. पण तिच्या पतीला हळूहळू समजू लागले होते. ते काय बोलत नव्हता पण पुढे चालून ही अंजली प्रेग्नेंट झाली होती आणि आता तिचा पती या पोराला स्वीकारायला तयार नव्हता. आणि मला काय हे स्वीकारायचं नव्हतं. मला पुढे माझं भविष्य आहे. म्हणून आमच्या दोघांनी ठरवले की या अरुणला संपवायचं आणि त्याचंच पोरगा आहे म्हणून हे सगळं घडवून द्यायचं. याची प्रॉपर्टी पण मिळेल आणि ही जी अंजली आहे ही तिच्या घरी राहील. आमचं हे सगळं चालू राहील. राहुलच्या या सांगण्यावरून पोलिसांनी अंजलीला पण अटक केली आणि अंजलीला अटक केल्यानंतर तिला कोर्टासमोर हजर केलं. त्यावेळेला कोर्टालाही समजत नव्हतं की नेमकं करावं काय. पहिलं सगळं घडलं होतं त्यामध्ये चूक तर अरुणची होती, पण त्याच्यानंतर जे घडलं त्याच्यामध्ये क्लिअरली चूक या अंजलीची होती. आता पोलिसांनी तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राहुलला 14 वर्षाची शिक्षा सुनावली. आता हे दोघं तर जेलमध्ये आहेतच, पण एका चुकीच्या निर्णयामुळे सगळं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. यामध्ये चूक कोणाची आहे? अंजलीच्या आईवडिलाची, अंजलीची, राहुलची का त्या अरुणची? मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा.